रक्कम ही जमा केली जाणार आहे। लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम ही जमा केली जाणार आहे। डबल पैसे हे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये अशा प्रकारे या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची जर अपडेट पाहायला गेलं तर फक्त हप्त्याचीच रक्कम नाही तर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी मोठं पाऊल उचललं असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं मोठं गिफ्ट हे देण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वाटपाची पूर्ण तयारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात डबल हप्ता म्हणजेच की जुलै हप्त्याचे 1500 रुपये व ऑगस्टचे 1500 रुपये अशा प्रकारे आता डबल पैसे हे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। मात्र हे दोन्ही हप्ते सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। यामध्ये आता बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले आहे। जर तुम्हाला देखील जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1500 रुपये, त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये म्हणजेच की एकूण 3830 रुपये जर तुम्हाला देखील मिळवायचे असतील तर फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला एक छोटंसं काम या ठिकाणी करावं लागणार आहे आणि हे छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती 3830 रुपयांची रक्कम म्हणजेच की जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे या ठिकाणी 1500 रुपये आणि या ठिकाणी गॅस सिलेंडरचे 830 रुपये म्हणजेच की एकूण 3830 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। आता कोणतं काम केल्यानंतर 3830 रुपये मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे, म्हणजेच की सर्व काही महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट, लक्षपूर्वक ऐकत चला। तर आता सोप्या भाषेमध्ये प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजेच की कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1500 रुपये, ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा 13वा आणि 14वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे, त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती 13व्या आणि 14व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी आणि किती वाजता जमा होणार आहेत, म्हणजेच की प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, लक्षपूर्वक ऐकत चला। तर आता पहिलीच महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि 14वा हप्ता हा आता सर्वच लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार नाही, कारण की लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी झाली होती त्यामध्ये आतापर्यंत 27 लाख महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे। आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि जर तुम्ही देखील या ठिकाणी अपात्र झाला असाल तर तुम्हाला कोणते काम करावे लागणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला। आता कोणत्या महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत।
आहोत। यामध्ये आता ज्या कुटुंबामध्ये 2 महिलापेक्षा अधिक महिला म्हणजेच की एखाद्या कुटुंबामध्ये जर 3 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे, कारण की एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। त्यानंतर आता ज्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी किंवा नोकरदार असेल अशा देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले आहे। त्यानंतर ज्या कुटुंबाचे म्हणजेच की ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे। त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये म्हणजेच की 4 चाकी वाहन असेल म्हणजेच की ट्रॅक्टर वगळता 4 चाकी जर इतर कोणतेही वाहन असेल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये आलेले आहे। त्याचबरोबर आता वयाची अट जर पाहायला गेलं तर 21 वर्ष पूर्ण नसताना देखील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला होता अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। आणि त्यानंतर ज्या महिलांचे वर्ष म्हणजेच की वय 65 वर्ष पूर्ण झाले आहे अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम आपल्याला पाहायला मिळत आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये ज्या महिला बसत नव्हत्या अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे। पण काही कारणास्तव म्हणजेच की काही कारणास्तव या ठिकाणी निकषामध्ये बसत असताना सुद्धा जर काही कारणास्तव तुम्हाला अपात्र केले असेल, तुम्हाला जर या ठिकाणी अद्याप जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे तर तुम्हाला आता तक्रार करायची आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा जर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्हाला आता तक्रार करायची आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकता आणि तक्रार केल्यानंतर 100% तुमच्या तक्रारीचे निवारण केले जाईल। म्हणजेच की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये आले असून अशा महिलांना आता कोणताच हप्ता देण्यामध्ये येणार नाही। मात्र लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा ज्या महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे अशा महिला या ठिकाणी तक्रार करू शकतात। त्यानंतर आता दुसरी महत्त्वाची अपडेट जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी आता तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। आणि हे महत्त्वाचं काम सर्वच लाडक्या बहिणींना करण्याची गरज नाही, मात्र काही लाडक्या बहिणींना हे महत्त्वाचं काम अर्जंट करावं लागणार आहे। आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे या ठिकाणी 1500 रुपये म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर सर्वात अगोदर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा कोणतंच काम करण्याची गरज नाही। मात्र जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावे लागणार आहे, कारण की हप्त्याची रक्कम फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केली जाणार असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी त्वरित आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करून घ्यावं। अशा प्रकारचे महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। पण ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे अशा महिलांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्याचबरोबर आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी आता नेमका गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण आता पाहूयात। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात लाडक्या बहिणींना आता एवढेच नाही म्हणजेच की जुलै महिन्याचा 13वा आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता नाही तर आता रक्षाबंधनची भेट म्हणून आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आणि ज्यांना गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळत नव्हता त्यांना देखील आता या ठिकाणी हप्त्याची रक्कम देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी रक्षाबंधनाचा सण हा गोड होणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे।
आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की नेमका आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। लाडकी बहीण योजनेप्रमाणे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी दर महिन्याला देण्यामध्ये येत असतो आणि त्याच प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 830 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत आहे। वर्षाकाठी 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात। प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाचे 3 हप्ते म्हणजेच की साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम जमा केली जात असते। तर आता लाभ कसा घ्यायचा, तर आता सर्वात पहिले म्हणजेच की सर्वात अगोदर तुमच्या घरातील जो गॅस आहे तो तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे, कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। आता लाडकी बहीण योजनेचा म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे। तर आता अर्ज कुठे करायचा, तर तुम्ही या ठिकाणी ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता। त्याचबरोबर तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये माहिती मिळवू शकता। तहसीलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणते कागदपत्रे लागणार आहेत, काय करायचं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले जाईल। अशा प्रकारे तुम्ही तहसीलमध्ये देखील जाऊन या ठिकाणी चौकशी करू शकता। जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज केला तर तुम्ही लाभासाठी या ठिकाणी पात्र असाल, म्हणजेच की तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या निकषामध्ये बसलात तर तुम्हाला या ठिकाणी पात्र केले जाईल आणि वर्षाकाठी तुम्हाला 3 हप्ते या ठिकाणी दिले जाणार आहेत। प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाचे 2490 रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल। अशा पद्धतीने तुम्ही देखील 100% गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा मिळवू शकता। तर आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे। आणि ज्या महिलाला या ठिकाणी म्हणजेच की ज्या महिला गॅस सिलेंडर योजना म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांसाठी खुशखबर म्हणजे राज्य सरकारने आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता दिली असल्यामुळे आता ज्या महिला या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू झालेली आहे। त्याचबरोबर आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, तर राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले आहेत। त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी देखील या ठिकाणी तुर्तास थांबवण्यामध्ये आली आहे। आता डबल हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याचा हप्ता असेल, ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, कारण की या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत। आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी आपल्याला पूर्ण तयारी पाहायला मिळत आहे। राज्य सरकारने जिल्ह्यांच्या याद्या तयार केल्या आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता हा सर्वात आधी जमा केला जाणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर साधारणतः या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाईल। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील या ठिकाणी म्हणजेच की राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाईल। अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे या ठिकाणी वाटप केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता हप्ता या ठिकाणी लवकर देण्याचं कारण म्हणजे जर पाहायला गेलं तर रक्षाबंधनचा सण देखील या ठिकाणी समोर आला असल्यामुळे जुलै महिन्यासोबत ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी लवकर देण्यामध्ये येणार आहे। आता लाडक्या बहिणींचा श्रावण महिना तर गोड होतच आहे, त्याचबरोबर रक्षाबंधनचा देखील सण या ठिकाणी गोड होणार आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत। आता एवढंच नाही की म्हणजेच की रक्षाबंधनच्या सणानिमित्त या ठिकाणी आता फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता नाही तर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता देखील या ठिकाणी जमा करण्याचे काम आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच की साधारणतः 3830 रुपये अशी रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। रक्षाबंधन भेट आपल्याला पाहायला मिळत आहे। आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधी
आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी, असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये येत आहे। आणि याच बद्दल आता महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। साम टीव्हीच्या मार्फत या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे, ती आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू। तर आता अत्यंत महत्त्वाची बातमी अशा प्रकारे आहे, लक्षपूर्वक पाहत चला। लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा एकत्र मिळणार, म्हणजेच की 3000 रुपये मिळणार आहेत। आता नेमके हे 3000 रुपये कधी मिळणार, तर रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये येणार, अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता रक्षाबंधन कधी, तर या ठिकाणी 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि 9 ऑगस्ट पूर्वी म्हणजेच की 9 ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये, अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये रक्षाबंधनच्या दिवशीपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जातील, अशा प्रकारची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच की रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी होती ती या ठिकाणी थांबवण्यामध्ये आली असल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे। आणि महत्त्वाची बातमी जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। जर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये तुम्ही बसत नसाल तर या ठिकाणी तुम्ही अपात्र केला, म्हणजेच की तुम्हाला अपात्र करण्यामध्ये येईल। आता काही महिलांचा असा देखील प्रश्न पाहायला मिळत आहे, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा झाला नाही। तर आता जर तुम्ही या ठिकाणी निकषामध्ये बसत असताना सुद्धा अद्यापपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तक्रार करा। तक्रार केल्यानंतर 100% तुमच्या तक्रारीचे या ठिकाणी निवारण केले जाईल। आणि समोर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे आणि ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये एकत्र रक्षाबंधन पर्यंत थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।